नमस्कार मित्रांनो, मी वैभव शिंगरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आज ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे आज आपल्या मंडळाचे सराव शिबिर आहे. तर आज आपल्याला प्रोग्राम तिथे होत आहे आणि आजचा ब्लॉग आपला एकदम अशाच भारी अशा व्ह्यूनी चालू होते. म्हणजे की आपण आता मंडळाची कामं करतो आहे. हंडी सराव शिबिर आहे तर आपला हंडी लावायची आहे. त्यासाठीच आपण इथे टेरेसवर आलो आहे. व्ह्यू बघू शकता तुम्ही बाजूचा सर्व आपल्या एक नंबर व्ह्यू आहे. आणि आपला IT पार्क आहे, आपल्या जवळच आहे. कुणाला जर जॉब पाहिजे असेल तर ते जॉब पाहिजे असेल तर ॲड्रेस आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. कमेंट करून सांगा नक्की. नाही येतील रे. थांब एक मिनिट. टाईट पकड तू, टाईट पकड. आणि या साईडला येतो. खेचू नको, टाईट पकड फक्त. थांबा मयूर टाकूया आणि हातायला घेऊया. हे थांब मयूर, तू काय नको करू आता. बघू शकता तुम्ही पोरं मेहनत घेताना या ड्रेसवर. आणि इथे पण आहेत पोरं आपले. आपला हा लोकेशन आहे आपला सराव शिबिरचा. शिबिर इकडे होणार आहे आपली. चला तर मित्रांनो, काम करून भेटूया आपण. मित्रांनो, पोरं आपले किती मेहनत घेताना हंडीची रस्सी बांधतोय आपण. बघू शकतात की पोरं मेहनत घेताना. शाबाश शाबाश शाबाश. खूप मेहनत करताना पोरं आपली. तर आपण पण हात पार लावूया आणि भेटूया मग. तर मित्रांनो, बघू शकता आपला शिबिराचा हा लोकेशन आहे. इथे हा शिबिर होणार आहे आपली मंडळाची. सर्व पोरं आलेत, कामं करत आहेत, एक बॅनर वगैरे लावत आहेत. ते स्टेजची पण तयारी होते. DJ पण लागलाय हा आता. आणि आपला बँजो सेटअप इथे असणार आहे. आजचा बँजो सेटअप इथे असणार आहे आपला. बघू शकता सर्व पोरं कामं करतात. तर आपण पण काम करूया, नंतर भेटूया. मित्रांनो, आपले गोरेगाव म्युझिशियनचे सर्व म्युझिशियन आले तिथे. बघू शकता तुम्ही. अरे संकेत, कुठे चाललाय यार? इथे ते हाय तर कर. संकेत सारखा बिझी माणूस कोण नाही. आमचा पुढचा होशी गोकुळचा अध्यक्ष आहे ते. भावी अध्यक्ष. ब्रेक टाइम चालू आलाय. सर्व कामं करून थकलीत पोरं. बघू शकता तुम्ही. सर्व नाश्ता करतायत. आणि हावरे लोक बघा पहिले आलेत नाश्त्याला. काय काम करतो इकडे? बरोबर, पोरं मेहनत घेत आहेत. हा, हे सर्व बघू शकता तुम्ही. हे सर्व काम आपल्या पोरांनीच केले. बॅनर सकट, बॅनर लावणं वगैरे. मित्रांनो, आपण पण नाश्ता करू आणि भेटूया. हे स्वीट चटणी भावा. काय यार तुझा उपवास आहे ना भावा, तू स्वीट चटणी काय करतोय तू भावा? अरे दोन्ही मिक्स केले रे. हे दादा गोड चटणी आहे. मित्रांनो, बघू शकता तुम्ही ऑलमोस्ट काम झालेलं आहे आपलं. आपला सेटअप पण लागतोय, बॅनर पण लागले आपला. बघू शकतात म्युझिशियनचा. आता सर्व ट्रॉफीची तयारी करतायत. बघू शकता मित्रांनो, सर्व तयारी होते. आता ही ट्रॉफीची तयारी करतात सर्व. तर बघू शकतात ही आपली ट्रॉफी आजची सरावाची ही भेटणार आहे. जे पथक थर पथक लावून जाणार. चला तर मित्रांनो, आता आपण सामान घ्यायला जातोय. फुल हालत टाईट झाली आहे. सकाळपासून कामं करतो आपली शिबिरची. तर हालत डाऊन आहे पूर्ण. चेहऱ्यावरती पण बघू शकता तुम्ही पूर्ण हे झालं आहे. हालत टाईट झाली आपले. बघू शकता तुम्ही, पूर्ण बघितलं असेल. पूर्ण सकाळपासून काम करतो आपण. आता गोडाऊनवर चालू आहे सामान आणायला. तर चला आपण सामान आणूया आणि मग भेटूया. आणि आज तुमच्यासाठी एक स्पेशल पण आहे. आज सरप्राईज आहे ब्लॉगमध्ये. जर तुम्ही बघालात
ब्लॉग त्यासाठी बघत राहा. चला भेटू. तर मित्रांनो आपण आता आलोय गोडाऊनवर. गोडाऊनवर आता सामान खाली उतरवूया. आपलं सामान खाली उतरवायचं आहे. इथे आता बेस आणि हे काढून ठेवलं आहे. आता खाली काढूया, लोकेशनवर नेऊया आणि मग नंतर भेटूया. आता खूप मेहनत लागणार आहे. पोरं पण कमी आहेत. आता 3-4 हे सामान न्यायचं आहे. तर डायरेक्ट आपण आता लोकेशनवरच भेटू. हार्दिक आभार आणि सहर्ष स्वागत. आता थोड्याच वेळात या मानवी मनोरंजनाचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी तुम्ही पाहू शकता ही गोकुळ नगरी. या गोकुळ नगरीला, या नागरिकवाला ऑलिम्पिक नगरीचं स्वरूप लाभलेलं आहे. या चौफेर तुम्ही पाहू शकता गेली कित्येक वर्षानुवर्ष. आत्ताच आपण 78वा स्वातंत्र्य दिन, स्वातंत्र्य सोहळा साजरा केला. या 78 वर्षांच्या दैदिप्यमान कार्यकाळामध्ये ज्या हरहुन्नरी वाढवण्याच्या कार्यक्रमासाठी पुढाकार घ्यायचे शेवटी आपले दांडी मंडळी यांच्या आशीर्वादाने हे कार्यक्रम सदैव यशस्वी होत असतात. असे ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्यांना मी विनंती करतो, कृपया त्यांनी नाक्याच्या मध्यस्थानी यायचं आहे. हे देवा महाराजा, आज या ठिकाणी कोकण मित्र मंडळाने सराव शिबिर आयोजित केलेलं आहे. तरी ते पावन करून घे व त्यामध्ये काही अडचणी काही असतील ते दूर कर. हेच तुझ्या चरणी मी प्रार्थना करतो. बोल 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 जागेवाले महाराज की, जोगेश्वरी माते की, गणपती बाप्पा, साईनाथ महाराज की, गोकुळ मित्र मंडळाचा धन्यवाद काका. याबरोबर ही हंडी आभाळाला स्पर्श करताना पाहावं लागेल या हंडीचा मानकरी कोण ठरेल. यंदाची मानाची हंडी थोड्याच वेळात गोकुळ उपनगरातील समस्त गोविंदा पथके येथे हजर राहतील. आपले प्रात्यक्षिक सादर करतील. या दैनिकात त्याच्यात काही उणीवा राहिल्या आहेत का, काही सुधारणा करण्याला वाव आहे त्याचं आकलन करण्यासाठी
भास्कर परबजी तसेच एस प्रोडक्शनचे सन्माननीय श्री श्रावण अभिजी याबरोबरच अनेक मान्यवर हे तुमच्या व्हायचं नाव घे गोरेगाव म्युझिशियन आणि बोल हे देवा महाराजा बोल हे देवा महाराजा आम्ही आमच्या सीझनची सुरुवात दहीहंडीच्या शिबिरपासून आपल्या मंडळाच्या शिबिरपासून करत आहोत ते नवरात्रीपर्यंत आम्ही वाजवणार आहे तर सर्व पोरांना नीट वाजवायची बुद्धी दे आणि सगळी पुन्हा अशी आपल्या ग्रुपचं नाव रोशन करू दे गणपती बाप्पा गोरेगाव म्युझिशियनचा गोरेगाव म्युझिशियनचं सुद्धा नारळ फुटलेलं आहे त्यांची सुद्धा आता आपल्याला एक झलक बघायला भेटेल इथे. एकटा गोविंदा पथक, युवासेना गोविंदा पथक, श्री गोविंदा पथक, ओम शांती गोविंदा पथक,
आहे. काय दिवस होते ते त्या काळात कृष्ण गोपिकांचा मोठी बोलायचं आणि आज या गोपिका जिथे उभ्या ठाकल्या आहेत या कृष्णाची या गोपाळ कलेची ही मठी फोडण्यासाठी सज्ज सर्वांनी सज्ज. हा चौथा थर, चौथ्या थराबरोबरच ही पाचवी गोपिका आणि ही पाच थराची यशस्वी अशी गाडी या महिला गोविंद प्रकाशासाठी बाळकृष्ण पुन्हा एकदा गोडी भोसले हेल्मेट नाही दिलं तुम्हीकडे. यशस्वी उभा ठाकलेला आहे मित्र हो. वारंवार तुम्हाला मी आठवण करून देतो. आणि हा पाचव्या थराचा हा गोविंदा मला वाटतं 3 एकट्याचा प्रयत्न असेल. हुकुमाचे हे एकटे आहेत. जवळ यायचं सगळ्यांनी जवळ आले जरा मदत करा मंडळाला. 1 2 3 पाचवा एकटा, पाचवा थर उभा राहिलेला. दुसरा एकटा गेलेला आहे. त्या पाठोपाठ हा तिसरा एकटा आणि 7 थराची यशस्वी अशी शिरसाई गोविंदा पथकाची सलामी. या चिरकल्या गोविंदासाठी काय कमालीची त्यांची जिद्द, काय कमालीचं त्यांचं सामर्थ्य, काय कमालीचं त्यांचा हा संघर्ष आणि संकल्प. उत्तम अशी ही शिस्तबद्ध अशी सलामी, यशस्वी अशी पाठकाची सलामी करण्याची
याबरोबरच आणखी एक महत्वाचं नाव म्हणजे आपण पार पाडत आहोत. तर मी विनंती करतो प्रभू साहेब, अमोल भैया, वाडकर साहेब, शिंदे साहेब या साऱ्यांना की या गोकुळ मित्र मंडळाच्या गोविंदा पथकाची यंदा 2024च्या या सीझनची गोविंदाची जर्सीचं अनावरण सोहळा करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो. रील कॉम्पिटिशन वाले हा शॉट नाही घेतला तर डिस्क्वालिफाय होणार. हा महत्वाचा शॉट आहे, महत्वाचा सोहळा आहे, महत्वाची मोमेंट आहे, प्रत्येकाने टिपायची आहे. बोला गोकुळ मित्र मंडळाचा, गोकुळ मित्र मंडळाचा. मी स्थानिक आमदार सन्माननीय सुनील प्रभू साहेब यांना मी विनंती करतो की त्यांना आणि हा 5व्या थराचा गोविंदा शट्टू ठोकत त्याने सलामी दिलेली आहे. खिशातून काहीतरी चष्माही आणलेला आहे. आणि हा काला चष्मा देशकानी काय कमालीचा आहे हा गोविंदा. स्ट्रॅकफुल आहे, सेफ्टीफुल आहे. पण आता काळजी घ्यायची आहे. पुढच्या वेळी जोरदार टाळ्या वाजवायचे मित्र या गोविंदा पथकासाठी. मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत या चिमुकल्या गोविंदासाठी. 1, 2, 3 आणि 4. आता यांचा जय जयकार तर व्हायला पाहिजे मित्रांनो. काय कमालीचा हा गोविंदा, प्राचीन हनुमान मंदिर. जोरदार टाळ्या वाजवायच्या मित्र हो. दहीहंडी सराव शिबिर 2024चा पहिला महिला गोविंदा आणि पहिला महिला सक्सेसफुल यशस्वी असा मानवी मनोरंजन हे प्रात्यक्षिक मित्रांनो मगाशी श्रीमंत 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 सिंहासनाधीश राजाधिराज छत्रपती शिवाजी पाठवतो ना महाराज ग्रुपवर. की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी, जय शिवाजी. जय भवानी. हे ना थांब मी लावतात चढ लावतात. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंकित प्रभू लावला शुभेच्छा देत आहे. अंकितजी
चला तर मित्रांनो, आपला ब्लॉग एंड करायची वेळ आली आहे. जर ह्याच्या आधी तुम्ही बघितलंच असेल कसं वाजलं आहे कसं नाही. सर्व सामान हे करत होतं, त्यामुळे आता शूट करता आलं ना आपल्याला. सर्व पोरं थकले आहेत वाजून, त्यामुळे ते शूट केलं ना आपलं जे सामान उचलले पॅकअप वगैरे, तर डायरेक्ट एंडच करतो आपण. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा असे एका ब्लॉगमध्ये. चला, गुड नाईट.